भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची एकमतानं निवड, फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री। एक है तो सेफ है, मोदी है तो मुमकिन है। गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांकडून पुनरुच्चार, महाराष्ट्राला अव्वल राज्य करण्याचा निर्धार। भाजप विधिमंडळ गटनेतेपदी निवड होताच फडणवीसांकडून विधान भवन परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन, पुष्पहार अर्पण करत केलं अभिवादन। देवेंद्र फडणवीस उद्या आझाद मैदानावर घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा, सेलिब्रिटींसह मान्यवर राहणार उपस्थित। देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री, न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब, निकालाच्या दिवशीच दाखवली होती बातमी। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका आली समोर, पत्रिकेवर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख। ही थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आता निघालेले आहेत वर्षा बंगल्याच्या दिशेनं। तिथे महायुतीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि त्यानंतर दुपारी 3:30 वाजता सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची जी वेळ घेण्यात आलेली आहे त्यानुसार राजभवनात हे महायुतीचे तीनही नेते निघतील। मात्र त्याआधी देवेंद्र फडणवीस यांचा ताफा हा निघालेला आहे वर्षा बंगल्याच्या दिशेनं। हा सगळा बंदोबस्त आपण बघतोय, कारण वर्षा बंगल्यावरती काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचसोबत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची एक महत्त्वाची बैठक आत्ता होणार आहे। त्यासाठीच सागर बंगल्यावरनं फडणवीसांच्या गाड्यांचा ताफा हा आता वर्षा बंगल्यावरती निघालाय। एकनाथ शिंदे हे वर्षा बंगल्यावरतीच आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे आता त्यांच्या भेटीसाठी निघालेले आहेत वर्षा बंगल्यावर। तिथेच अजित पवार देखील असतील। आता कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीसांचा हा ताफा वर्षा बंगल्याच्या ठिकाणी दाखल होईल आणि या महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांची तिथे बैठक होणार आहे। एकूणच आता एक महत्त्वाची फायनल बैठक आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा, दुपारी 3:30 वाजताची वेळ राजभवनामध्ये राज्यपालांची घेण्यात आलेली आहे आणि त्याआधी आता 1 तास उरलेला आहे। त्यामुळे महायुतीच्या या तीनही नेत्यांची महत्त्वाची बैठक आता वर्षा बंगल्यावर होणार आहे। त्यासाठी फडणवीस निघालेत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे देखील आपल्या सोबत आहेत। अजित, सत्ता स्थापनेचा दावा महायुतीकडनं केला जाणार आहे, त्याआधी महायुतीच्या नेत्यांची ही महत्त्वाची बैठक। नक्कीच वर्षा बंगल्यावरती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यानंतर अजित पवार या तिघांची जी आहे बैठक होणार आहे। त्याकरता सागर या शासकीय निवासस्थानावरून देवेंद्र फडणवीस जे ते वर्षा दिशेने निघालेले आहेत। त्यांच्यासोबत मंत्री रवींद्र चव्हाण आहेत। हे दोघंही आता वर्षा बंगल्यावरून सागर बंगला तिथून निघालेले आहेत आणि वर्षा बंगल्यावरती बैठक आहे। त्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे आता एक प्रस्ताव तयार केला जाईल। त्या प्रस्तावावरती सगळ्यांच्या सह्या घेतल्या जातील आणि आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र देऊन सत्ता स्थापनेसाठी जे एक पत्र तयार करून ते राज्यपालांना दिलं जाईल। राज्यपालांना सत्ता स्थापनेचा दावा करण्याचं पत्र दिल्यानंतर उद्या जो आझाद मैदान येथे शपथविधी सोहळा जो आयोजित केला आहे त्याचं रितसर निमंत्रण जे आहे ते देखील राज्यपालांना दिलं जाईल आणि महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्रात उद्या नवीन सरकार स्थापन होईल यावर आता शिक्कामोर्तब झालाय। थोड्याच वेळात वर्षा बंगल्यावरती बैठक होणार असून या बैठकीला माहितीतले प्रमुख नेते जे आहेत ते सर्व वर्षा बंगल्यावरती दाखल झालेत। तर दुसरीकडे शिवसेनेचे काही प्रमुख आमदार आहेत, काही मंत्री आहेत, या सगळ्यांसोबत तिन्ही नेते जे आहेत देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील आणि अजित पवार असतील, या तिन्ही नेते जे शिवसेनेच्या आमदारांची आणि संभाव्य मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं जाईल आणि नंतर ही चर्चा होणार आहे। त्यामध्ये नेमकं काय चर्चा होते आणि कशा करता ही चर्चा अरेंज केली गेलेली आहे हे चर्चेअंती स्पष्ट होईल। बरोबर आहे अजित, आणि पुन्हा आपण दृश्य दाखवतोय सागर बंगल्यावरनं निघालेला फडणवीसांचा ताफा हा वर्षा बंगल्यावरती पोहोचलेला आहे। वर्षा बंगल्यावर ऑलरेडी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आणि आता देवेंद्र फडणवीस या तीनही प्रमुख नेत्यांची बैठक। त्याचसोबत महायुतीचे काही इतरही नेते आहेत, तीनही घटक पक्षांचे, या सगळ्यांची एक बैठक होणार आहे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी। राजभवनावरती जाण्याआधी ही एक महत्त्वाची बैठक। आणखी अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। आपण ते दृश्य पाहतो आहोत वर्षा निवासस्थानी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। त्यांच्या पाठोपाठ अजित पवार हे देखील इथे दाखल होणार असल्याची माहिती मिळते आणि आपण पाहू शकतो की थोड्याच वेळात त्यांची बैठक जी सुरू होणार आहे
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे इतरही अनेक नेते जे आहेत ते या वेळेला इथे उपस्थित असल्याची माहिती मिळते आहे. थोड्याच वेळात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांची भेट होणार आहे, चर्चा होणार आहे माहितीच्या तिन्ही नेत्यांच्या. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचे जे नेते आहेत, जे आमदार आहेत, ते देखील वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. त्यांच्या हस्ते देखील नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार जो आहे तो इथे केला जाणार आहे. त्यानंतर तिन्ही महायुतीतील जे प्रमुख पक्ष आहेत, शिवसेना, भाजपा आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, या तिघांचेही गटनेते राज्यपालांकडे जाणार आहे. साधारणतः ती वेळ 3:30 वाजताची वेळ आहे. 3:30 वाजता राज्यपालांकडे महायुतीचे तिन्ही गटनेते सत्ता स्थापनेचा दावा दाखल करण्यासाठी पोहोचणार आहे. बरं, मात्र आता महायुतीच्या या नेत्यांची जी बैठक आहे, अर्थातच देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करतील शिवसेनेचे आमदार. मात्र सत्ता स्थापनेचा दावा करायला जाण्यापूर्वीचे ते काही प्रोटोकॉल आहे का, किंवा काय नेमकी तयारी आहे जी आत्ता इथे वर्षा बंगल्यावर केली जाईल? संसदीय कार्यप्रणाली सांगते की तिन्ही जे विजयी जो पक्ष असतो त्यांना सत्ता स्थापनेचा दावा जो आहे तो करण्याची पहिल्यांदा संधी मिळते. त्यानुसार भाजपा आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे गटनेते हे राज्यपालांकडे जातील, सत्ता स्थापनेचा दावा करतील. राज्यपाल त्यांना मग शपथविधीचा आणि विश्वासदर्शक ठरावाचा मंजूर करण्याचा अनुमती देतील आणि त्यांना वेळ देतील. त्या संदर्भात आता तिन्ही गटनेते थोड्याच वेळानंतर म्हणजे साधारणतः 3 नंतर राज्यपालांकडे जाणार असल्याची माहिती मिळते. मात्र आता सध्या वर्षा निवासस्थानी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर भाजपचे इतरही नेते आणि त्याचबरोबर थोड्याच वेळात अजितदादा पवार हे देखील इथे दाखल होणार असल्याची माहिती मिळते. बिलकुल. उद्या आपण आपल्या प्रेक्षकांनाही दाखवली दृश्य. वर्षा बंगल्यावरती पोहोचलेले आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्याचसोबत आता अजित पवार यांचा देखील ताफा तिथे पोहोचेल. महायुतीचे तीनही नेते एकत्रित भेटतील. शिंदेंच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस पोहोचलेत वर्षा या निवासस्थानी आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील वर्षा बंगल्यावरती आहेत. तिथे काही शिवसेनेचे महत्त्वाचे आमदार उपस्थित आहेत जे देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतील. नुकतेच गटनेतेपदी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आणि त्याचसोबत मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस उद्या घेणार आहेत. त्यानिमित्तानं शिवसेनेचे आमदार त्यांचं अभिनंदन करतील आणि आता थोड्याच वेळात सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी महायुतीचे नेते राजभवनात जाणार आहेत.